धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हीच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननी हितपाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव बलासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम सरिसा गुरुंतम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते स्मृति प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वैराग्यस्य परामूर्तिं देवोक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम गीतेचार्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग नमन करीत सो जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन व्हाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र सुखावली प्रजा परश्री माते समानासा होता मूचा राजा थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला विठ्ठल विठ्ठल दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जनमाय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग यच्चावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवतार आलेले किंबहुना देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे वारकरी संप्रदायाला आलेले गोंडसफळ वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्ञानेशप्रिय जगद्गुरु महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा चिंतनीयाचा अभंग आजच्या प्रसंगाला शोभेचा अभंग आजच्या सेवेकरता विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हामा सामान्य जीवाला उपदेश करत असताना तुम्हामा सामान्य जीवाला मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही अवताराला आलो आमच्या अवताराचं प्रतिपाद्य आमच्या अवताराचा विषय होता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं रक्षण करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता धर्माचं संगोपन करण्याकरता आम्ही अवताराला आलो आम्ही इथे केलं करणे पाखंड खंडन काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला तुकोबाराय तुम्ही नेमकी केलं तरी काय तर तुकोबाराय सांगतात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाम रूपी जे काय बीज आहे ते वाढवण्याकरता आम्ही अवताराला आलो आम्ही तेच काम केलं आणि ते वाढवत असताना आमच्याकडे एकच शस्त्र होतं ते म्हणजे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे आमच्याकडे शब्द हेच आमचं शस्त्र होतं ते आम्ही हातात घेऊन फिरलो या धर्माचं संगोपन करता करता या धर्माचं पालन करता करता या धर्माचं रक्षण करण्याकरता जर आमच्यापेक्षा मोठाही कोणी आम्हाला आडवा आला असेल आमच्यापेक्षा छोटाही कोणी आम्हाला आडवा आला असेल तर आम्ही त्याची मर्यादा ठेवली नाही भीड भार तुका म्हणे साना थोर मोठा असू द्या किंवा लहान असू द्या आम्ही त्याची भीडभार ठेवली नाही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या समोर ठेवला उर्वरित वेळामध्ये मला अभंगाचं काहीसं चिंतन तुमच्या समोर ठेवायचंय तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्याच्या नियमाप्रमाणे आज खरंच भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आदि करून सकल संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी तीर्थक्षेत्र कोमलवाडी या कोमलवाडी नगरीमध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव 3.5 दिवसाचा सप्ताह ठेवला खरंच तुमची शिवजयंती धन्य झाली एकदा तुमच्या गावाकरता जोरदार टाळी वाजवा अतिशय गोड नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे अतिशय देखणं नियोजन केलेलं आहे या गावानं
जर यदा कदाचित जर शिवजयंती बघायची असेल तर कशी शिवजयंती करावी, तर मला असं सांगावं वाटतंय, कोमलवाडीकरांना विचारावं लागेल कशी शिवजयंती करावी. अतिशय गोड नियोजन केलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज कीर्तन करतोय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज स्वाभिमानानं जीवन जगतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळीनं एकत्र येऊन, सर्व तरुण मंडळीनं एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं त्रैदिनी सप्त महोत्सवाचं आयोजन केलं. खरंच मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. परत तुमच्या गावाकरता, तुमच्या तरुण मित्र मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व सार्वजनिक जे काही आपलं शिवजन्मोत्सव मित्रमंडळ आहे सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो, ज्यांच्या माध्यमातून कीर्तन पुष्प माझ्यापर्यंत पोहोचलं. आदरणीय महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार, महाराष्ट्रात ज्यांचं आता सध्या नाव चालू आहे, आदरणीय आमचे श्याम बाबा गांगुर्डे, त्या महाराजांच्या माध्यमातून, आदरणीय आमच्या सखारी आप्पांच्या माध्यमातून कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. त्यांचे मनस्वी आभार मानतो. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आजचे मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य, अतिशय गोड हात आहे महाराजांचा, आमचे मोहन महाराज, एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला 4ही दिवस ते महाराज तुम्हाला उपलब्ध आहे. तुमच्या गावाचं भाग्य आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांनी पंचपदी घेतली, ज्यांनी पहिली चाल म्हटली, गावातीलच भजनी मंडळ आपला पहिलाच परिचय, त्याच्यामुळे मला काही तुमचं नाव माहिती नाही, पण मी माहिती करून जाईल. एकदा या भजनी मंडळाकरता जोरदार टाळी वाजवा. सगळ्यात हे जे काही बालगोपाळ भजनी मंडळ उभं आहे ना, तुमच्या गावातील बालगोपाळ भजनी मंडळ करता एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार वाजवा. भुका लागल्या का तुम्हाला? जोरदार टाळी वाजवा. मग अतिशय गोड. आल्याबरोबर जे 2 मुलं होते, घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा, हर हर महादेव नावाची घोषणा केली. त्या 2 जे काही तरुण होते त्यांच्याकरता परत एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे 2ही चोपदार करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. काही सांगावं लागेल, काही सांगायची गरज पडणार नाही आणि पडत नाही. पहिल्यांदाच कळत असतं. सीतावरून भाताची परीक्षा असते. महाराजांकरता, आमच्या दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आजचं कीर्तन तुम्हाला भविष्यात कधीही पाहायचं असेल तर आमच्या विनायक दादाचा गुरुकुल पर्व या YouTube चॅनलवरती तुम्हाला आजचं कीर्तन पुन्हा कधीही पाहायचं असेल तर पाहायला मिळेल. आमच्या दादा करता, विनायक दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. संपूर्ण भजनी मंडळाचे आभार मानतो आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविरामने सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, आज बोलता येत नाही, पण आपण ज्यांच्यामुळे कीर्तन करतोय, आपल्याला ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, आजचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त जीवन चरित्रावरती. विठ्ठल विठ्ठल. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव. उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. कोमलवाडीकर जाता जाता एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. उद्या 19 फेब्रुवारी अशी साजरी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती अशी साजरी करायची, त्या शिवजयंती समोर दिवाळीचा सण सुद्धा फिका वाटला पाहिजे, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायची. प्रत्येकानं आपल्या घरासमोर दिवा लावायचा, आपल्या घरावरती आपला भगवा ध्वज फडकवायचा आणि कळू द्या या महाराष्ट्राला की छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावरती उपकार केले, त्या उपकाराची कृतज्ञता म्हणून अशी शिवजयंती साजरी करायची की तिच्या समोर दिवाळीचा सण सुद्धा फिका वाटला पाहिजे. अशी शिवजयंती उद्या प्रत्येकानं साजरी करायची. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा सेवेकरता निवडलेला आहे. आज आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चरित्र बघायचंय. आज ऐका ना, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. कसा जन्म झाला माझा राजांचा ऐका. पाठीमागे बसलेली तरुण मंडळी, हे कीर्तन आपल्या. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे. कसा माझा राजांचा जन्म झाला ऐका. शिंदखेड राजाला जाधवांचं घराणं राहत होतं आणि इकडे वेरूळ कृष्णेश्वरला भोसल्यांचं घराणं राहत होतं. त्या भोसल्यांच्या घराण्यामध्ये शहाजीराजे भोसलेंचा जन्म झाला आणि शहाजीराजे भोसलेंचा जन्म झाल्याच्या नंतर शिंदखेड राजाला जाधवांच्या घराण्यामध्ये लखोजी राजे जाधवांच्या पोटी जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या. लखोजी राजे जाधवांच्या पोटी जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही या 4 सत्ता कार्य करत होत्या. या 4 सत्ता महाराष्ट्रावरती सत्ता गाजवत होत्या.
पण या चारही सत्ता गाजवत असताना लखोजी राजे जाधवांच्या पोटी मुलगी जन्माला आली तर लखोजी राजे जाधवानं हत्तीवरती बसून संपूर्ण प्रांतामध्ये साखर वाटली, मुलीचं स्वागत केलं. शिवजयंतीतून आम्हाला काय शिकायचं तर आम्हाला हे शिकायचं. या पोरांना काम नाही म्हणून शिवजयंती नाही, वर्गणी गोळा करतात, एका विचाराची शिवजयंती करतात. कशा करता तर आम्ही काहीतरी शिकून गेलं पाहिजे. शिवजयंती कशा करता असते? नुसती वर्गणी गोळा करायची, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा, शिवजयंती याच्या करता असते का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या हृदयामध्ये गेले पाहिजे, ते आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवले पाहिजे, याच्या करता शिवजयंती असते. लखोजी राजे जाधवांच्या पोटी मुलगी जन्माला आली. संपूर्ण अत्यंत आनंद झाला, थाटामाटात स्वागत केलं. आणि स्वागत झाल्याच्या नंतर आता मात्र जिजाऊ मासाहेब मोठ्या व्हायला लागल्या. जिजाऊ मासाहेब मोठ्या होत असताना आता जिजाऊ मासाहेब हातामध्ये तलवार घ्यायच्या, घोड्यावरती बसायच्या, स्वारी करायच्या. जिजाऊ मासाहेब मोठ्या होत होत्या, वावरत होत्या, संस्कारामध्ये जीवन चाललं होतं. तितक्यामध्ये लखोजी राजे जाधवांचं लक्ष गेलं शहाजीराजे भोसलेंवरती. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ मासाहेबांचा थाटामाटात विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर एकच वर्षामध्ये आपापसामध्ये भांडणं लावून दिली. एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. आपल्या मधले भांडणे चांगले नसतात. आपल्या महाराष्ट्राला एक कलंक आहे. बाहेरून लोक येतात ना आपल्यात भांडणं लावून जातात. अहो, भावानीच काय भावाशी भांडायचं, गावानीच काय गावाशी भांडायचं. भावानं भावाशी नाही, गावानं गावाशी नाही, मित्रानं मित्राशी नाही. आपल्यात कधी भांडणं करायचे नसतात. आपापसातली भांडणं कधी चांगली नसतात. आपल्यामधली भांडणं लावून दिले. जाधवांमध्ये भोसलेंमध्ये भांडणं लावून दिल्याच्या नंतर एकच वर्ष झालं होतं शहाजी राजांचं जिजाऊ मासाहेबांचं लग्न होऊन. आपापसात मध्ये भांडणं लावून दिली. भांडणं लावून दिल्याच्या नंतर आता जाधवांचे सरदार यायचे, भोसल्यांचे सरदार कापायचे. भोसल्यांचे सरदार यायचे, जाधवांचे सरदार कापायचे. भोसल्यांचे सरदार यायचे, जाधवांचे सरदार कापायचे. जाधवांचे सरदार यायचे, भोसल्यांचे सरदार कापायचे. त्या युद्धाचा शेवट असा झाला, मराठ्यांचा हत्ती पिसाळला. आणि तो हत्ती पिसाळल्याच्या नंतर जाधवांचा दत्ता जाधव नावाचा मुलगा धरत्रीला पडला. दत्ता जाधव नावाचा मुलगा मारला गेला. दत्ता जाधव नावाचा मुलगा मारल्या गेल्याच्या नंतर आता जाधव तापले. अरे, आमचा मुलगा मारला, आमचा पोरगा धरत्रीला पाडला. लखोजी राजे जाधव तापले. 60 वर्षाचे लखोजी राजे जाधव तापले. म्यानातली तलवार उपसली आणि भोसलेंवरती तलवार सुरू केली. जो येईल तो सरदार कापायचे, जो येईल तो सरदार कापायचे. भोसलेंचा एकही सरदार जिवंत ठेवला नाही. अहो, कसा झाला माझ्या राजांचा जन्म ऐका. भोसलेंचा एकही सरदार जिवंत ठेवला नाही. आता एकच सरदार जिवंत राहिला, लाडका जावई, ज्याला स्वतःची पोटची मुलगी दिली, तो शहाजीराजे भोसले जिवंत राहिले. आता लखोजी राजे जाधवांची तलवार शहाजीराजे भोसलेंच्या तलवारीवरती आदळली. तलवारीवरती आदळल्याच्या नंतर आता मात्र लखोजी राजे जाधवांमध्ये आणि शहाजीराजे भोसल्यांमध्ये भांडण सुरू झालं, युद्ध सुरू झालं. हे सगळं युद्ध आता जिजामाता बघताय. अहो, कोणाच्या पोटी राजा जन्माला येतो बघा, कोणाच्या पोटी राजा जन्माला येत असतो. जिजाऊ महासाहेब आता हे सगळं युद्ध बघताय. आता एकतर बाप तरी मरतोय, एकतर कुंकू तरी संपतय. ज्यानं जन्म दिला तो बाप तरी मरतोय, ज्याच्याशी लग्न केलं ते कुंकू तरी संपतय. आता बापाचा तरी वध होतोय, नाही तर नवऱ्याचा तरी वध होतोय. आता मात्र जिजाऊ महासाहेब हे सगळं युद्ध पाहत होत्या. पण हे सगळं युद्ध पाहत असताना जिजाऊ महासाहेबांनी आपल्या म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. सांगितलं, बाबा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, अगोदर मला खाली पाडा बाबा, अगोदर मला मारा, मग माझ्या कुंकुवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येत असतो. स्नेहाचा विचार केला नाही, धर्माचा विचार केला. अशा आईनं म्हणावं अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, क्या बात आहे, टाळ वाजवा. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन.
दादा करता जोरदार विचार केला नाही, माहेराचा विचार केला नाही, धर्माचा विचार केला. माझं कुंकू जिवंत राहिलं पाहिजे, माझा नवरा वाचला पाहिजे, धर्माचा विचार केला. अशा आईनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, अशा आईनं म्हणावं धर्माचं पालन केलंय. खरंच एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. खरंच जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या, खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर आजचं कीर्तन झालं नसतं. खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर आजची कथा झाली नसती. खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या आजचं व्याख्यान झालं नसतं, आजचं कीर्तन झालं नसतं. एक कवी म्हणतो, खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या. बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. अहो जिजाऊ मासाहेब खरंच तुम्ही जन्माला आल्या नसत्या, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसती राहिली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. खरंच जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो हम सबकी सुनता हो जाती. या आईचे उपकार आहे, छत्रपती शिवाजी राजासारखा राजा आपल्याला दिला. खरंच जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते, आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जर मिळाले नसते तर आपल्याला स्वराज्य मिळालं नसतं. कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला माहिती नाही, कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. बायकोच्या इच्छेकरता ताजमहाल बांधणं सोपं आहे, बायकोच्या इच्छेकरता ताजमहाल बांधणं सोपं आहे, पण आईच्या इच्छेसाठी 51 वर्षाच्या काळामधला 35 वर्षाचा काळ घोड्यावरती काढून आईच्या इच्छेकरता स्वराज्य उभं करणं हे फक्त छत्रपती शिवाजी राजांसारखे राजे करू शकतात. जिजाऊ मासाहेबांना आता स्नेहाचा विचार केला नाही, धर्माचा विचार केला. धर्माचा विचार केल्याच्या नंतर आता मात्र बापाला तलवार आडवी लावली, बापाला तलवार आडवी लावल्यामुळं आता मात्र माहेर मुकल्या गेलं, माहेर मुकल्या गेलं. आपापसात भांडणं व्हायला लागली, याचा फायदा परकीयांनी घेतला. परकीयाची आक्रमण व्हायला लागली, आणि परकीयाची आक्रमण व्हायला लागली तर शहाजीराजे भोसले, शहाजीराजांनी जिजाऊ मासाहेबांना त्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरती जिजाऊ मासाहेबांना सुखरूप ठेवलं. आणि जिजाऊ मासाहेबांना सुखरूप ठेवल्याच्या नंतर आता जिजाऊ मासाहेब रोज जिजाऊ मासाहेब त्या शिवाई मातेला म्हणायचे, हे माते मला पुत्र पाहिजे, हे माते मला मुलगा पाहिजे, मला पुत्र पाहिजे, मला मुलगा पाहिजे, हे शिवाई मला पुत्र पाहिजे, हे शिवाई मला मुलगा पाहिजे. आदिलशाहीचा बाप आला पाहिजे, मुघलशाहीचा बाप आला पाहिजे, मला मुलगा पाहिजे शिवाई, मला पुत्र पाहिजे शिवाई. स्वराज्याचा निर्माता आला पाहिजे, मला पुत्र पाहिजे. 9 महिने 9 दिवसाचा कालावधी उलटला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर ढोल नगाऱ्यांचा आवाज झाला आणि महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला, संपूर्ण वनराईला आनंद झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र शहाजी राजाला झाला, पुत्र जिजाऊ मासाहेबांना झाला. संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. आदिलशाहीचा बाप आला, मुघलशाहीचा बाप आला, स्वराज्याचा निर्माता आला. संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण संस्कारामध्ये निघालं. संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण जायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांना रामायणातल्या कथा, श्रीकृष्णाच्या कथा, महाभारताच्या कथा, रामायणातल्या कथा, या सगळ्या कथा सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण जात होतं. आता मात्र वय वर्ष 16 कोणी धर्माचं पालन केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावरती काय उपकार केला बघा. कोणाची जयंती साजरी होत नाही, जयंती त्यांची साजरी होती ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्या करता जीवन जगलेले असतात ना, त्यांची जयंती साजरी होती. अहो धर्माला लागली होती बुरशी, धर्माला लागली होती बुरशी. माझ्या राजांनी त्याच्यावरती केली सरशी. राजांचे विचार होते दूरदर्शी, म्हणून जयंती साजरी होते दरवर्षी. विठ्ठल आता वय
वर्ष 16 आहे आणि वय वर्ष 16 झाल्याच्या नंतर आता राजांनी एक 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 मावळा घ्यायला सुरुवात केली, एक 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 मावळा घ्यायला सुरुवात केली. आता मात्र प्रत्येक समाजाचा मावळा राजांनी गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येक समाजाचा मावळा, माळी असेल, कुणबी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, मराठा असेल, प्रत्येक समाजाचा मावळा घ्यायला सुरुवात केली. बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी, शिवानावी, कोंडाजी, यसाजी सगळे छत्रपती शिवरायांनी सवंगडी जमा करायला सुरुवात केली. आता मात्र वय वर्ष 16 आहे. रायरेश्वराच्या मंदिरात गेले. माळी असेल, कुणबी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, मराठा असेल, प्रत्येक समाजाचा मुलगा जमा केला. अरे तो बघतो पलीकडचा तानाजी, तो बघतो पलीकडचा शिवानावी, तो बघतो पलीकडचा यसाजी, सगळे पोरं जमा केली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. 400 मावळे घेतले. 400 मावळ्यांनी हातामध्ये बेलभंडार घेतला, गुलाल घेतला. महादेवाच्या मंदिरामध्ये जमा झाले, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तानाजी तानाजी, शेळीसारखं जगणं मान्य नाही, जगायचं तर वाघासारखं. पलीकडून आवाज आला, राज उडवायची की राज उडवायची, सुलतानी सत्ता आता साप उडवायची. पलीकडून आवाज आला, राज ओ राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं मरण सुद्धा तुमच्या करता. राज उडवायची की राज उडवायची, सुलतानी सत्ता आता साप उडवायची. 400 पोरांनी हातामध्ये बेल भंडार घेतला. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हातामध्ये गुलाल घेतला, बेल भंडार घेतला. जास्त पोरं नव्हती, 400च पोरं होती. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी, यसाजी, कोंडाजी सगळे 400 पोरं एकत्र आले. हातामध्ये बेल भंडार घेतला आणि महादेवाच्या पिंडीवरती बेल भंडार गुलाल फेकला, आवाज दिला. महाराष्ट्रामध्ये एकच आवाज घुमला, सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी वरती हात करा. कळू द्या या महाराष्ट्राला कोमलवाडीकरांनी काय सुंदर नियोजन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करताय, काय गोड पोरांनी नियोजन केलंय. तुमची शिवजयंती सफल होईल. 400 पोरांनी हातामध्ये बेल भंडार घेतला, गुलाल घेतला आणि महाराष्ट्रामध्ये आवाज घुमला, हर 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 हर, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. 400 पोरांनी बेल भंडार फेकला आणि महाराष्ट्रामध्ये आता आवाज झाला. आता छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुरुवात झाली. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला, एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. महाराष्ट्रामध्ये आता छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुरुवात झाली. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले. स्वराज्याला सुरुवात झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आता छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले. सिंहासनावरती बसल्याच्या नंतर गड्यांनो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बसला. आता मात्र सगळे आनंदात चाललं होतं. आता सगळं आनंदात चाललं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार सुरू होता. आता कुठून तरी आवाज यायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एखादा मावळा जायचा, गड घेऊन यायचा. कोणीतरी म्हणायचं, राज ओ राज, अहो मी पुरंदर आणतो की, राज मी पन्हाळा आणतो, राज मी कोंढाणा आणतो, राज मी विशाळगड आणतो. महाराष्ट्र मध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं होतं. प्रत्येक जण म्हणत होता, सगळे आनंदात होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना चौकडे घुमलं होतं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुख त्याचे नारायण. सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार सुरू होता. पण ही बातमी पोहोचली आदिलशहाच्या दरबारामध्ये. आदिलशहाच्या दरबारामध्ये बातमी पोहोचली. त्या आदिलशहाच्या दरबार बघायची. आदिलशहाची पत्नी बडी बेगम किंचाळली, बाई कौन है शिवबा, कौन है मराठा, कौन है शिवा. अरे हमारे दरबार में ऐसा कोई सरदार नहीं कि शिवा को जिंदा या मुर्दा ला सके. अरे आमच्या दरबारात असा कोणी सरदार नाही का त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत या मृत्यू, जिवंत या मारून घेऊन येईल. तेवढ्यामध्ये आवाज यायला लागला, कर 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 असा आवाज यायला लागला. एका मिनिटात पहार वाकवायचा आणि एका मिनिटात पहार सरळ करायचा. काय नाव हो त्याचं, काय नाव त्याचं पोरांनो, त्याचं नाव कधी आपल्या मुखाला घ्यायचं नाही बरं का. त्याचं नाव कधी आपल्या मुखाला का घ्यायचं नाही सांगतो ऐका. एवढा मानवतेचा कर्दन काळ होता, एवढा मानवतेचा कर्दन काळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलून आला. विजापूरमध्ये अफजलपूर एक छोटस गाव आहे. 64 बायका होत्या महिला मंडळ त्याला, बर का पुरुष मंडळ. 64 बायका होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा वेळा ज्या वेळेस तो उचलून घेऊन आला 63 बायकांची कत्तल केली. 63 बायकांची कत्तल केली. तो मात्र आता 1200 घोडदळ, 1200 पायदळ, 200 हत्ती, 200 उंट असा लवाजमा घेऊन निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता निघाला. त्याचं नाव आपल्या मुखाला का घ्यायचं नाही? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता निघाला आणि त्याच्या समशेरीचं बोट झालं तुळजापूर, त्याच्या तलवारीचं निशाण झालं तुळजापूर. आता तो तुळजापूर मध्ये आला. महाराष्ट्राची जगतजननी भवानी माता, ज्या भवानी मातेला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणत्याच घरामध्ये पुरण आणि वरण शिजवल्या जात नाही, ती महाराष्ट्राची जगतजननी भवानी माता, त्याच्या तलवारीचं बोट झालं तुळजापूर मध्ये आला. त्या भास्करला विचारतो, ए भास्कर, हे कोणसा देव आहे? तो भास्कर सांगतोय, ही मराठ्यांची कुलस्वामिनी आहे, ही मराठ्यांची देवी आहे, ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, हीच त्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न आहे. तेवढ्यामध्ये तळपायच्या मस्तकाला गेली, किंचाळला. क्षणार्धामध्ये राख रांगोळीला सुरुवात झाली. छन्नी आणि हातोड्याने त्यानं भवानी माता फोडली. हो, फोडली त्यानं भवानी माता. छन्नी आणि हातोड्यानं त्यानं भवानी माता फोडली. ऐका पोरांनो, ऐका रे पोरांनो. अरे त्यानं पवित्र अशा भवानी मातेच्या दरबारामध्ये आपली गोमाता कापली. हो, गोमाता कापली त्यानं भवानी मातेच्या दरबारामध्ये. अहो, पुंडलिकाला त्यानं पाण्यात फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. भवानी मातेचे तुकडे तुकडे केले. आता मात्र राजांपर्यंत बातमी पोहोचली. राज गुप्तचरानं बातमी आणली. राज भवानी माता फुटली, भवानी माता फुटली, भवानी माता फुटली. राजे रडायला लागले. हो, लय मयाळू राजे होते बरं का आमचे. आपले राजे लय मयाळू राजे होते. रडायला लागले राजे. मासाहेबाच्या गळामध्ये पडून रडायला लागले. भवानी माता फुटली, भवानी माता फुटली. शोक करायला लागले. भवानी माता फुटली, भवानी माता फुटली, भवानी माता फुटली. राजे शोक करायला लागले. राजे दिवसा झोपत नव्हते, रात्री झोपत नव्हते. नुसता खान खान खान. भवानी माता फोडली, भवानी माता फोडली. खान. पुंडलिकाला पाण्यात फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. खान खान खान. नुसतं खान 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 खान. छत्रपती शिवाजी महाराज दिवसा झोपत नव्हते, रात्री झोपत नव्हते. एक दिवस पहाटे पहाटे राजांना झोप लागली आणि भवानी माता स्वप्नात आली, सांगितलं, उठ शिवबा उठ, तुझ्याकडून मला 32 दाताचा बोकड बळी हवाय. तुझ्या समशेरीमध्ये मी प्रसन्न आहे शिवबा, तुझ्याकडून मला 32 दाताचा बोकड बळी हवाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आता भेटीची जागा निवडली. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची जागा निवडली. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची जागा निवडल्याच्या नंतर खान डौलत डुलत आला. डौलत डुलत आल्याच्या नंतर नृसिंह भगवान परमात्म्यानं जसा हिरण्यकश्यपू फाडला, तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी तो खान टरा 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 फाडला. भवानी माता फोडली, खान फाडला. बदलाच घेतला. हो, बदला घेतला. बदला. खान फाडला, भवानी माता फोडली, भवानी माता फोडली, खान फाडला. पुंडलिकाला पाण्यात फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. खान फाडला. पण ऐका, कसे होते आमचे राजे. नुसता फाडला नाही, तो मेल्याच्या नंतर वैर संपलं. आणि वैर संपल्याच्या नंतर त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर केली. एवढे मयाळू राजे होते आमचे. ऐका, गेलेत ना कधी प्रतापगडाला? जा, जरूर जा एकदा प्रतापगडाला. आणि गेल्याच्या नंतर त्या अफजल खानाचं 24 खोल्यांचं बांधकाम आहे तिथं. त्याला रोज नवी चादर असते. वैर संपवलं बरं का. आमच्या राजांचा प्रतापगडावरती पुतळा आहे, त्याला हार असतो, पण त्या खानाला रोज नवी चादर असते. अशा महाराष्ट्रात जीवन जगतोय आपण. अशा महाराष्ट्रात जीवन जगतोय. म्हणून पोरांनो, अतिशय गोड नियोजन केलं तुम्ही. एका विचाराची शिवजयंती करताय, एका विचाराची शिवजयंती करताय ना पोरांनो. खरंच तुम्ही धर्माचं पालन करताय. तुमच्या करता सुद्धा म्हणावं लागेल अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन. क्या बात आहे.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन 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 धर्माचे पालन करणे पाखंड येथे आम्हा करणे काम येथे आम्हा करणे काम येथे आम्हा करणे काम येथे आम्हा करणे काम हो येथे आम्हा करणे काम येथे आम्हा करणे काम हो येथे आम्हा करणे काम येथे आम्हा करणे काम जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. खरंच तुम्ही अतिशय गोड त्रैदिनी सप्त्याचं नियोजन केलंय ना. खरंच तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. छत्रपती शिवरायांची शिवजयंती अतिशय थाटामाटात साजरी करताय ना. अतिशय गोड नियोजन करताय तुम्ही. खरंच पोरांनो छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आता पुन्हा होणार नाही बरं. छत्रपती शिवाजी राजासारखा राजा पुन्हा होणार नाही. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी समोर नखरा चालत नव्हता 7.5. मावळ्यांनी कधी लढायला जाताना विचार केला नाही दिवस आणि रातीचा. कारण त्या मावळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जीवन जगतोय. तरुण पोरांनी अतिशय गोड नियोजन केलंय म्हणून आज अभंग सुटेल किंवा सोडवेल सांगता येत नाही. आज ज्यांच्यामुळे कीर्तन करतोय ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती कीर्तन करणं आपलं कर्तव्य आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उद्या 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्याकरता सोन्याचा दिवस आहे. उद्या 19 फेब्रुवारी आपल्याकरता सोन्याचा दिवस आहे. कारण आपल्या जीवनामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते ना तर आपली आज काही परिस्थिती असते ना ती आपण सांगू शकत नाही. एवढे उपकार आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी केले तेवढे उपकार कोणी करू शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार फेडण्याकरता आपण आपल्या अंगाची कातडी काढली आणि त्याची आपण जर चप्पल जरी शिवली ना तरी त्यांचे उपकार कधी आपल्याकडून फेटले जाणार नाही. पण शिवजयंती उत्सव करताय कृतज्ञता म्हणून आपण उपकार फेडू शकत नाही. पण उपकाराची कृतज्ञता म्हणून आपण काहीतरी करू शकतो. म्हणून शिवजयंतीचं गोड नियोजन. विठ्ठल विठ्ठल आता मात्र महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाचं वातावरण होतं. खान फाडला. आता कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा धाक तयार झाला होता. महाराष्ट्रामध्ये होणारे बलात्काराची प्रकरणं कुठंतरी थांबली होती. छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी यौवनानं ऐकलं, छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी वैऱ्यानं ऐकलं तरी त्याला थरकाप सुटत होता. एवढा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा धाक महाराष्ट्रामध्ये तयार झाला होता. आत्ताशी कुठंतरी आमच्या आया बहिणी सुरक्षित झाल्या होत्या. आत्ताशी कुठंतरी आमच्या आया बहिणी रस्त्यावरती फिरू शकत होत्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या स्त्रीवरती अन्याय होऊ देणार नाही हे प्रत्येकाला माहिती होतं. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा धाक तयार झाला होता. पण एवढे प्रेम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचे मावळे एवढं प्रेम करायचे ते प्रेम सुद्धा सांगू शकत नाही किती प्रेम करायचे. ऐका, ज्या वेळेस पुरंदरावरती मुरारबाजी त्या दिलेर खानाशी युद्ध करत होते. दिलेर खानाशी युद्ध करत असताना कुठून तरी एखादी तलवार यायची, मुरारबाजीच्या अंगावरती वार करून जायची. कुठून तरी एखादा भाता यायचा, मुरारबाजीच्या पोटामध्ये जायचा.
तेवढ्यामध्ये तो दिलेर खान ओरडला आणि सांगितलं, ए मुरार, अरे मैंने तो गड लेली आहे, मैंने तो गड काबीज के आहे. ए मुरार, अरे या गडाचा मी बॉस झालोय, या गडाचा मी राजा झालोय. मुरार, आता कोणासाठी युद्ध करतोय? आता कोणासाठी युद्ध करतोय मुरार? आता मला मुजरा कर, आता मला बॉस मान, आता मला मुजरा कर मुरार. त्या मुरारबाजीनं सांगितलं, हे दिलेर, अरे हा हात छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्याकरता जन्माला आला. हे मुरार, अरे हा हात धर्मध्वजाला मुजरा करण्याकरता जन्माला आला. हे मुरार, हा हात जिजाऊ मासाहेबांना मुजरा करण्याकरता जन्माला आला. हे मुरार, हा हात शूरवीराला मुजरा करण्याकरता जन्माला आला. तुझ्यासारख्या दिलेरला मुजरा करण्यापेक्षा हा हात तुटेल, 100 वेळा तुटेल, पण तुझ्यासारख्या दिलेरला कधी मुजरा करणार नाही. एवढं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना करत होते, एवढं प्रेम करत होते. हा हात तुटला तरी चालेल दिलेर, पण तुझ्यासारख्या दिलेरला मुजरा करणार नाही. मुरारबाजीनं आपला देह ठेवला, पण त्या दिलेरला मुजरा केला नाही. हत्तीवरून वार केला, नाही तर मुरारबाजीनं तो दिलेर खान पुरंदरावरती गाडला असता, पण पाठीमागून वार केला. म्हणून मुरारबाजी एवढं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरती करत होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही सर्व मंडळ एवढी थाटामाटात करताय, खरंच तुमचं विशेष मानलं पाहिजे. मगाशी 2 तास बसले, आम्ही घरात जेवण करत होतो, तुम्ही मगाशी 2 तास बसले, आता 1.5 तास होताला तुम्ही बसले. तुमच्या अंतकरणातलं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम सांगतंय, तुमचं अंतकरणातलं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम सांगतंय. तुम्ही 4 तास बसून सुद्धा एक निष्ठेनं एक चित्तानं कीर्तन ऐकतंय. खरंच कोमलवाडीकर, तुमच्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता खान फाडला होता आणि खान फाडल्याच्या नंतर महाराष्ट्र आनंदात जीवन जगत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोणीतरी जायचं, म्हणायचं, राज आज मला संधी द्या, राज आज मला संधी द्या, मी गड आणतो. राजा आज मला संधी द्या, मी गड काबीज करतो. राजा आज मला संधी द्या, मी तुमच्याकरता मरायला जातो. राज, जीवनामध्ये असे मित्र होते, मरायला सुद्धा तयार होते, मरायला सुद्धा तयार होते. असे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये होते. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो, ऐका. आज आमचे श्याम बाबा कीर्तना करता आले, आमच्या बाबा करता परत एकदा जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी मला शब्द दिला होता, मी 10 वाजता तरी येतोच. मला वाटलं 9 ते 11 कीर्तन आहे, पण आपलं कीर्तन सुरू झालं 9:45ला. 9:45ला सुरू झालं, मी तुम्हाला कंप्लीट 12:15ला सोडतो, बरोबर ना? चालू देऊ का? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जागे का? मी पाहत होतो ना, मला वाटलं झोपले का काय. आत्ताशी कुठंतरी महाराष्ट्र सुखानं जीवन जगायला लागला होता. आत्ताशी कुठंतरी महाराष्ट्रामध्ये आनंद झाला होता. महाराष्ट्रामध्ये जय जयकार सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आनंदामध्ये प्रजा नांदत होती, आनंदामध्ये सगळीकडे वातावरण आनंदाचं होतं, सगळीकडे आनंदानं प्रजा नांदत होती. आता महाराष्ट्रामध्ये दुसरं संकट आलं 42,000चं. पहिलं संकट महाराष्ट्रावरती आलं, खान चालून आला. आता दुसरं संकट महाराष्ट्रावरती आलं 42,000चं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. 42,000चं सैन्य घेऊन आला होता. सिद्दीजोर, सिद्दी मसूद आपल्या बापाचा बदला घेण्याकरता अफजल खानाचा पोरगा फाजल खान सुद्धा आला होता. 42,000चं सैन्य घेऊन आला होता. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 42,000चं सैन्य घेऊन आला होता आणि पन्हाळगडाला त्यानं वेढा टाकला. आणि पन्हाळगडाला वेढा टाकल्याच्या नंतर आता गडावरती 1200 मावळे होते आणि 1200 मावळे गडावरती अटकले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 10 दिवस नाही, 1 महिना नाही, तब्बल 6 महिन्याचा लॉकडाऊन पडला. आपला पहिला लॉकडाऊन आठवतो ना तुम्हाला? पहिल्यावर का नंतरचे नाही,
पहिला लॉकडाऊन तरी श्यामबाबा आपल्याकडे मोबाईल होता, टीव्ही होती, वर्तमानपत्र होतं, आपण एकमेकाला मेसेज टाकत होतो, फोन बोलत होतो. राजांना कसला मोबाईल, खायचीच पंचायत होती. पहिला लॉकडाऊन सांगतोय बरं का मी, नंतरचे लॉकडाऊन नाही. नंतर 40 रुपयाला गाय चॅप झाली तरी लोकांनी आणून खाल्लीच, नंतरचे नाही. पहिला लॉकडाऊन ऐका, 6 महिन्याचा लॉकडाऊन पडला. अहो मोबाईल नाही, वर्तमानपत्र नाही, टीव्ही नाही, काहीच नाही. आता अहो खायचीच पंचायत झाली होती. गडावरची रसद संपत होती, गडावरचं जे काही धान्य होतं, गडावरती जे काही सामुग्री होती सगळी संपत चालली होती. पावसाळ्याचे दिवस जवळ येत होते. आता गड सोडणं काळाची गरज होती. पन्हाळगड सोडणं काळाची गरज होती. आता राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावरनं 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार आणि एका पालखीमध्ये हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा कोणीतरी मावळा बसणार. गडावरून 2 पालख्या निघणार. एक पालखी सिद्धीच्या शामेण्यात जाणार आणि एक पालखी मात्र विशालगडाकडे निघून जाणार. असं सगळं नियोजन ठरलं. पण ऐका ना, गडावरती असा एकच मावळा होता. गडावरती असा एकच मावळा होता. तो हुबेहूब राजांसारखा दिसत होता. काय नाव त्याचं? शिवा काशीद. हुबेहूब राजांसारखा दिसत होता. पण राजे त्याला म्हटले नाही बरं का बाबा, राजे त्याला म्हटले नाही. राजे त्याला म्हटले नाही की शिवा तुला माझ्याकरता दुसऱ्या पालखीत बसून जायचंय शिवा. राजे त्याला म्हटले नाही. का म्हटले नाही? 2च वर्ष झालं याचं लग्न होऊन, याच्या आईला काय उत्तर देऊ मी? 2च वर्ष झाले याचं लग्न होऊन, याच्या आईला काय उत्तर देऊ मी? 2च वर्ष झाली याचं लग्न होऊन, याच्या बायकोला काय उत्तर देऊ मी? याचं याचा कदाचित बरं वाईट झालं तर याच्या घरच्यांना काय उत्तर देऊ मी? राजे त्याला म्हटले नाही बरं का, म्हटलेच नाही राजे त्याला. पण ऐका ना, काही वेळ गेल्याच्या नंतर त्या शिवाच्या कानावरती बातमी पोहोचली की राजांना हुबेहूब राजांसारखा दिसणारा एक पोरगा पाहिजे. आणि त्यानं विचार केला, राजांसारखा तर मीच दिसतो. राजेगडावर नसले पोरं मलाच मुजरा करतात, राजेगडावर नसले पोरं मलाच मुजरा करतात. मीच राजांसारखा दिसतो. पण राजे मला का म्हटले नसतील, का राजे मला म्हटले नसतील? तो शिवा काशीद, ऐका ना, काय शिकून जायचं आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं. तो शिवा काशीद राजांकडे गेला. राजांना सांगितलं, राजे मुजरा घ्या, राजे मुजरा घ्या, मुजरा घ्या राजा मुजरा. अहो राजे मुजरा घ्या. अरे शिवा कशा करता रे मुजरा? शिवा कशा करता मुजरा? अहो राजा मुजरा तर घ्या. राजा मुजरा घ्या. अरे शिवा कशा करता मुजरा? अहो राजा मुजरा घ्या. अरे शिवा कशा करता मुजरा? राज तुमच्याकडे एक मागतो, द्याल का? हो द्याल का राजा? तुमच्याकडे एक मागतो. माग ना शिवा, काय पाहिजे तुला? माग शिवा, तुला काय पाहिजे माग. त्यावेळी शिवानं सांगितलं, राज तुमच्या डोक्यातला टोप मला घालायला द्या. हो राज तुमच्या अंगावरचा शेला मला बांधायला द्या. हो राज तुमची भवानी तलवार मला लावायला द्या. राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या. राजानं सांगितलं, शिवबा ए शिवा, अरे टोप घालायला मिळेल, शेला बांधायला मिळेल, तलवार मिळेल, छत्रपती शिवाजी महाराज नाव मिळेल शिवा. पण इथून जिथं जायचंय ना शिवा, तिथून परत नाही यायचं रे, तिथून परत नाही यायचं. त्या शिवानं सांगितलं, राज ओ राज, लोक प्रत्येकाच्या बाबतीत सांगतील कसा जगला, लोक प्रत्येकाच्या बाबतीत सांगतील कसा जगला, पण या शिवाच्या बाबतीत सांगतील हा कसा मेला. राजे रडायला लागले, रडायला लागले, राजे रडायला लागले. शिवानं सांगितलं, राज ओ लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज तुमचा टोप मला घालायला द्या, टोप मला घालायला द्या, तलवार मला लावायला द्या, तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या. राज ऐका ना, सगळं नियोजन ठरलं. गडावरती 1200 मावळे होते. गड होता पन्हाळा, 42,000चा वेढा पडला होता. गडावरनं सुटणं काळाची गरज होती. सगळं नियोजन ठरलं. आता मात्र 400 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन विशाळगडापर्यंत जाणार. त्याचं नियोजन बाजी प्रभू देशपांडे करणार. 400 मावळे डुप्लिकेट छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सिद्धीच्या शामियाण्यात शिवाला घेऊन जाणार. त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करणार. आणि 400 मावळे गडाचं रक्षण करणार. त्याचं नियोजन त्र्यंबकपंत करणार. सगळं नियोजन ठरलं. सगळं नियोजन ठरलं. ऐका, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले, एका पालखीमध्ये शिवा बसला. हुबेहूब राजांचे कपडे त्याला दिले, राजांची तलवार दिली. कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वावरायचं, सगळं त्या शिवाला शिकवलं. एका पालखीमध्ये शिवा बसला, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले. दोनही पालख्या निघाला. पण एक वाक्य बोलतो, ऐका. ज्या 2 पालख्या निघाल्या ना, त्या 2 पालख्यांमध्ये एक
भेद होता. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रडत होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रडत होती आणि शिवा नाव्याची पालखी हसत होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी याच्या करता रडत होती, आज माझ्या शिवाचं काही खरं नाही. आणि शिवाची पालखी याच्या करता हसत होती, मी आज राजा म्हणून मरणार. किती प्रेम केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांवरती, किती प्रेम केलं असेल या स्वराज्यावरती. ऐका तरुण पोरांनो, तुम्ही ठेवलेलं कीर्तन, तुम्ही केलेला अट्टहास, तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्ही केलेलं शिवजयंतीचं नियोजन सफल होईल. ऐका रे, आम्हाला शिवजयंतीतून काय शिकून जायचंय. एक न्हावी समाजाचं रक्त एक मराठा समाजाच्या रक्तावर किती प्रेम करत होतं हे आम्हाला शिवजयंतीतून शिकून जायचंय. एक ब्राह्मण समाजाचं रक्त एक मराठा समाजाच्या रक्तावरती किती प्रेम करत होतं हे आम्हाला शिकून जायचंय. हिंदू मुस्लिमाची दंगल नाही शिकायची आम्हाला. एक एक मावळा राजांवरती किती प्रेम करत होता बघा. त्या दोन पालख्या निघाल्या ना, एक पालखी रडत होती आणि एक पालखी हसत होती. ऐका, त्या पालख्या ज्यावेळेस बाजूबाजूला होत होत्या ना, त्या पालख्या ज्यावेळेस बाजूबाजूला होत होत्या ना, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज शिवाला म्हटले, शिवा आता काही गरज नाही जायची. पावनखिंड चित्रपट सगळ्यांनी बघितला, पण मी ओरिजिनल इतिहास सांगतो तुम्हाला. ऐका, त्यांनी खूप सुंदर दाखवलं. त्या पालख्या ज्यावेळेस बाजूबाजूला होत होत्या ना, त्या पालख्या ज्यावेळेस बाजूबाजूला होत होत्या, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाला म्हणत होते, शिवा आता जाण्याची काही गरज नाही, आता जाण्याची काही गरज नाही शिवा, चल आपण विशाळगडाला निघून जाऊ. त्यावेळेस त्या शिवानं सांगितलं, राज हा शिवा त्याच दिवशी मेला ज्या दिवशी तुमचा टोप मला घालायला मिळाला, ज्या दिवशी तुमचा शेला मला बांधायला मिळाला, ज्या दिवशी तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला मिळालं ना राज, हा शिवा त्याच दिवशी मेला. आता मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरू द्या, आता मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरू द्या. एवढं प्रेम स्वराज्यावरती होतं. आता मात्र दोनही पालख्या निघाल्या. आता मात्र शिवाची पालखी पकडल्या गेली. शिवाची पालखी पकडल्या गेली. राजा पकडला, छत्रपती शिवाजी महाराज पकडले, छत्रपती शिवाजी महाराज पकडले. म्हणून सैन्य थोडं ढिल्लं झालं. इकडं छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. पण ऐका ना, त्या शिवाला सगळं शिकवलं होतं, सगळं शिकवलं होतं. कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वावरायचं, सगळं शिकवलं होतं. पण ऐका, शिवा फक्त उजव्या बाजूने उतरायचा तर डाव्या बाजूने उतरला, डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या लक्षात आलं, फाजल खानाच्या लक्षात आलं. 3 तलवारी त्या शिवावरती चालल्या गेल्या. एवढं वाईट मरण कोणाला आलं नव्हतं. तुकडे तुकडे केले शिवाचे. एवढं वाईट मरण कोणाला आलं नव्हतं. त्या शिवाचे तुकडे तुकडे केले. पण जाता हसत 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 राजाला मुजरा करून हसत हसत स्वराज्या करता शिवा गेला. ऐका, एका पोत्यामध्ये ते शिवाचं मांस जे काही होतं ते बांधलं आणि राजाला विशाळगडाला पाठवलं. विशाळगडापर्यंत पाठवल्याच्या नंतर राजाला वाटलं माझा शिवा आला, राजांना वाटलं माझा शिवा आला. राजांनी बघितलं तर शिवा मात्र आता राहिला नव्हता. काही चुकी नव्हती हो शिवाची. राजे रडायला लागले, काही चुकी नव्हती माझ्या शिवाची, फक्त माझ्यासारखा दिसत होता एवढीच त्याची चूक होती का? माझ्यासारखा दिसत होता एवढीच त्याची चूक होती. शिवा स्वराज्य करता गेला. आता राजाने त्याची माती गडावरती केली, राजाने त्याचं 10वं गडावरती केलं, राजाने त्याचं 13वं गडावरती केलं, सगळं गडावरती केलं, सगळं गडावरती केलं. ऐका ना, अजून कोणाच्या कानोकान खबर जाऊ दिली नाही शिवाचं काय झालं. अजून कोणाच्या कानोकान खबर जाऊ दिली नाही शिवाचं काय झालं. तेवढं म्हटल्याच्या नंतर ऐका, राजांनी आता त्या शिवाचं नेमापूर गाव आहे, त्या गावाला बातमी पाठवली, पाटलाला बातमी पाठवली की आम्ही शिवाच्या घरी येतोय, शिवाच्या आईला, शिवाच्या बायकोला निरोप द्या, आम्ही शिवाच्या घरी येतोय. अजून कोणाला माहिती नाही बरं का शिवाचं काय झालं, अजून कोणालाच माहिती नाही शिवाचं काय झालं. पण ऐका, छत्रपती शिवाजी महाराज आता निघाले. छत्रपती शिवाजी महाराज निघाल्याच्या नंतर शिवाच्या आईच्या कानापर्यंत ती बातमी पोहोचली. आणि शिवाच्या आईच्या कानापर्यंत बातमी पोहोचल्याच्या नंतर त्या आईनं विचार केला, ज्या अर्थी राजे येत आहे, ज्या अर्थी राजे येत आहे, ज्या अर्थी महाराष्ट्राची दौलत येते, ज्या अर्थी महाराष्ट्राचे जाणते राजे येते आहे, त्या अर्थी 100% माझा मुलगा आज घरी येणार, 100% माझा शिवा घरी येणार. त्या आईनं आपल्या सुनेला नवी साडी दिली. नवी साडी दिली, सांगितलं, सुनबाई, महाराष्ट्राची दौलत आज आपल्या घरी येणार आहे, महाराष्ट्राचा राजा आपल्या घरी येणार आहे. सुनबाई, तुम्ही 9वारी साडी नेसा आणि त्या महाराष्ट्राच्या राजाची आरती करा.
त्या सूनबाईनं नऊवारी साडी घातली. ऐका, आता राजे माळ्याच्या गल्लीला आले, आता राजे धनगराच्या गल्लीला आले, आता राजे मराठ्याच्या गल्लीला आले, आता राजे अमक्या गल्लीला आले, आता राजे तमक्या गल्लीला आले, आता राजे शिवाच्या घराजवळ आले, आता राजे शिवाच्या दरवाजासमोर आले. आणि आता मात्र शिवाची पत्नी राजांना ओवाळण्याकरता आली. राजांना ओवाळण्याकरता आल्याच्या नंतर ऐका, त्या आईनं सांगितलं, सुनबाई तुम्ही ओवाळू नका राजांना, ओ सुनबाई तुम्ही ओवाळू नका राजांना. त्या सुनबाईनं दुसऱ्या मुलीच्या हातामध्ये ताट देऊन टाकलं. हातपाय आपटत 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 ती पोरगी निघून गेली. त्यावेळेस राजांना दुसऱ्या मुलीनं ओवाळलं. राजे घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर त्यावेळेस राजांना पिण्याकरता पाणी दिलं आणि राजांनी पहिला प्रश्न विचारला, आई हो आई, का ओवाळ दिलं नव्हतं तुम्ही त्या शिवाच्या पत्नीला, का ओवाळू दिलं नाही? ओवाळू द्यायचं की आई? नाही हो राज, ती शिवाची पत्नी आहे ना, चालला असताना आई ओवाळू द्यायचं ना. नाही हो राज, ती शिवाची पत्नी आहे, अहो आई चालला असताना ओवाळू द्यायचं ना. त्या आईनं दिलेलं उत्तर होतं, त्या आईनं सांगितलं, राज एका ऐश्वर्य संपन्न राजाला एका विधवा बाईनं ओवाळू नये. राजाच्या हातामधला तांब्या खाली पडला आणि राजाच्या हातामधल्या तांब्या खाली पडल्याच्या नंतर विचारला, आई अजून मी कोणाच्या कानोकान खबर होऊ दिली नाही शिवाचं काय झालं, आणि तुम्हाला कसं समजलं शिवाचं काय झालं? त्या आईनं सांगितलं, राज तुम्ही जाणते राजा आहात, तुम्ही शत्रूला फसवाल, तुम्ही वैर्याला फसवाल, पण तुम्ही एका आईला फसवू शकत नाही राज. ज्या वेळेस तुम्ही माळ्याच्या गल्लीला आले, ज्या वेळेस तुम्ही माळ्याच्या गल्लीला आले त्यावेळेस मला वाटलं माझा शिवा तुमच्या मागं भाला घेऊन उभा असेल राज. ज्या वेळेस तुम्ही धनगराच्या गल्लीला आले ना राज, त्यावेळेस मला वाटलं माझा शिवा तुमच्या मागं भाला घेऊन उभा असेल. ओ राज, तुम्ही मराठ्याच्या गल्लीला आले, मला वाटलं माझा शिवा तुमच्या मागं भाला घेऊन उभा असेल. पण राजा ऐका ना, माझ्या शिवाचं एक स्वप्न होतं राजा तुम्हाला घरी आणायचं. आज तुम्ही माझ्या घरी येणार हे जर माझ्या शिवाला नसतं कळालं जरी असताना, तर माझा शिवा कुठेही असताना राज तो धावत धावत आला असं म्हटलं असतं, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय, आई अगं राजा आलाय, आपल्या घरी राजा आलाय. आई माझा शिवा धावत धावत आला असता. ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरी येताय माझा शिवा येत नाही, त्या अर्थी 100% माझा शिवा या स्वराज्या करता गेला. महाराष्ट्राचा जाणता राजा रडायला लागला, हो रडायला लागला जाणता राजा. तितक्यामध्ये मावळ्यांनी काही सोन्यानं चांदीनं भरलेले जे काही टोपले होते ते घेऊन आले. तितक्यात त्या आईनं सांगितलं, नका मला ही टोपली, नका मला तुमचं सोनं, नका मला तुमचं चांदी. राजाने सांगितलं, राहू द्या आई, अहो काही चूक नव्हती शिवाची, काहीच चूक नव्हती शिवाची, फक्त माझ्यासारखा दिसत होता एवढीच चूक होती ना. काही चूक नव्हती तुमच्या शिवाची आई, तो माझ्या करता गेला, स्वराज्या करता गेला. आई राहू द्या हो. त्यावेळेस आईनं सांगितलं, राज तुमच्याकडे एक मागते, द्याल का? द्याल का राजा? तुमच्याकडे एक मागते. सांगितलं, आई मागा ना, आज तुम्ही काही मागा, महाराष्ट्राचा जाणता राजा आज तुमच्यावरती खुश आहे, आई काही मागा. आईनं सांगितलं, राज माझ्या शिवाला बैल पोळ्याचा सण लय आवडायचा, माझ्या शिवाला बैल पोळ्याचा सण लय आवडायचा, आणि तो प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला यायचा. आणि बैल पोळ्याच्या सणाला आल्याच्या नंतर तो शिवा बैल पोळ्याच्या सणाला आल्याच्या नंतर त्याच्या हातानं पुरणपोळीचा नैवेद्य माझ्या बैला गाईला खायला द्यायचा आणि स्वतः माझ्या हातानं जेवण करायचा. राज फक्त इथून पुढं जेव्हा जेव्हा बैल पोळ्याचा सण येईल तेव्हा तेव्हा फक्त तुम्ही माझ्या हातानं पुरणपोळी खाण्याकरता याल का, एवढंच मागते. राजानं डोळे पुसल्यानं सांगितलं, आई जोपर्यंत या हृदयामध्ये श्वास आहे, जोपर्यंत या हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी तुम्हाला शब्द देतो, मी प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला तुमच्या हाताची पुरणपोळी खायला येईल आणि तुमच्या बैला गाईला माझ्या हातानं पुरणपोळी खाऊ घालेल. आता आईनं सुद्धा डोळे पुसल्यानं सांगितलं, राजांना सांगितलं, ऐका. राजांनी सांगितलं, ऐक. राजांना सांगितलं, ऐका राजे, आता ऐका ना, तुम्ही जर माझ्या हातानं पुरणपोळी खायला येत असाल ना, मग तो जो गेलाय ना तो छत्रपती शिवाजी राजा गेला, जो उरलाय तो फक्त माझा शिवा उरलाय. त्या आईनं म्हणावं, धर्माचं पालन अभंगाचं पहिलं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
करणे पाखंड ओ करणे पाखंड खंड करणे पाखंड जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्या शिवाच्या आईनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, त्या शिवानं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंड तो छत्रपती शिवाजी राजांकरता गेला. ऐका, जीवनामध्ये असे मित्र पाहिजे बरं का. जीवनामध्ये असे मित्र जीवनामध्ये पाहिजे. तरुण पोरांनो, जीवनामध्ये जास्त गबाळ ठेवण्यापेक्षा एकच मित्र करा, पण जो संकटाच्या वेळी कामाला येईल असा मित्र करा. नुसते पैसे खिशामध्ये असल्याच्या नंतर 100 पाठीमागे फिरतील असे मित्र जीवनात ठेवू नका. ज्या दिवशी आम्ही घरी नसू, आमचा बाप आजारी, आमची आई आजारी, आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या बापाला, आमच्या आईला फक्त दवाखान्यात घेऊन गेला पाहिजे असा मित्र जीवनामध्ये करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असे मित्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांकरता, स्वराज्याकरता मरायला तयार होते असे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी कमावले होते. ऐका, पुढचा प्रसंगही त्याच पन्हाळगडावरचा. ऐका, ज्यावेळेस शिवा त्या सिद्धीच्या शामिन्यात मारला गेला, सिद्धीच्या शामिन्यात शिवाला पकडल्या गेलं, शिवाची कत्तल झाली, शिवाला मारल्या गेला. ऐका, आता मात्र राजे विशाळगडाकडे निघून गेले होते. आता गाव लागलं गजापूर, आणि त्या गजापूर गावाला गुप्तचरानं बातमी आणली, बाजी प्रभूला बातमी दिली. बाजी प्रभू, पाठीमागून 3,500 गनिम येतय, पाठीमागून 3,500 गनिम येतय. बाजी प्रभू, पाठीमागून 3,500 गनिम येतय. बाजी प्रभूनं पालखी थांबवली. राज मुजरा घ्या, मुजरा, राज मुजरा घ्या. अहो बाजी प्रभू, उशीर होतोय, गनिम येईल, उशीर होतोय. बाजी प्रभू कशा करता पालखी थांबवली? ओ राज, अहो मुजरा घ्या, हो राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या. अहो बाजी प्रभू कशा करता मुजरा? अहो राज मुजरा घ्या. बाजी प्रभू कशा करता मुजरा? बाजी प्रभूनं सांगितलं, राज पाठीमागून 3,500 गनिम येतय, तुम्ही 100 मावळे घ्या. आणि विशाळगडाला सुरव्यांचा वेडा पडला. ऐका, पाठीमागून 3,500 गनिम आलं, फक्त 300 मावळे होते. 100 200, 200 300, 300 3,500 कापायचे होते, 3,500 कापायचे होते. 300 मावळे फक्त गोडखिंडीमध्ये उभे होते. बाजी प्रभूने एका हातामध्ये तलवार घेतली होती, एका हातामध्ये दांडपट्टा घेतला होता. ढाल घेतली नव्हती, तलवार होती, दांडपट्टा होता. ऐका, आता मात्र बाजी प्रभूने लढायला सुरुवात केली. किती प्रेम होतं स्वराज्यावरती, किती प्रेम होतं राजांवरती. उद्या माझ्या राजाची जयंती आहे, उद्या राजांचा जन्मदिवस आहे. 12 वाजायला काहीतरी मिनिटं शिल्लक आहे. महाराष्ट्राची दौलत, महाराष्ट्राचा जाणता राजा जन्माला येणार आहे. भाग्यवान आहोत आपण मंडळी, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. भाग्यवान आहोत आपण मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान आहात आपण मंडळी, शिवरायांची जयंती आपण 2025 मध्ये जिवंत आहे आणि साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. ऐका, बाजी प्रभूने लढायला सुरुवात केली. हातामध्ये तलवार घेतली, दांडपट्टा घेतला, येईल त्याला कापतोय. 3,500चा सामना सुरू झाला. आता मात्र बाजी प्रभूने लढायला सुरुवात केली. कुठून तरी भाला यायचा, बाजी प्रभूच्या पोटात जायचा. कुठून तरी तलवार यायची, बाजी प्रभूच्या अंगावरती वार करून जायची. कुठून तरी भाला यायचा, बाजी प्रभूच्या पोटामध्ये जायचा. अरे अंगावरती अशी जागा राहिली नव्हती. बाजी प्रभूच्या अंगावरती इंच इंचाच्या जखमा झालेल्या होत्या. तो सिद्धी म्हणत होता, क्या मावळा आहे, क्या लढ रहा है. अरे काय खाऊ घालतात ते मराठी आपल्या पोरांना, काय लढतोय बाजी प्रभू. अरे एका हातामध्ये तलवार घेतली, एका हातामध्ये दांडपट्टा घेतलाय. बाजी प्रभू देशपांडे 3,500 गनिमाची युद्ध करताय. ऐका, अशी जागा राहिली नव्हती शरीरावरती. इंच 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 जखमा झाल्या होत्या. पण बाजी प्रभू वाट पाहत होती फक्त तोफेच्या आवाजाची. पोचले का माझे राजे? नाही हो, अजून नाही पोचले. पुन्हा उठायचे, पुन्हा लढायचे. अंगामध्ये शक्ती राहिली नव्हती. आता कुठून तरी
कुठून तरी पोर्तुगीजानं बंदूक लावली, कुठून तरी पोर्तुगीजानं बंदूक लावली आणि बाजी प्रभूच्या छातीच्या आरपार गोळी गेली. बाजी प्रभू धरत्रीला पडले. बाजी प्रभू धरत्रीला पडले. ऐका मायबाप. आणि धरत्रीला पडून बाजी प्रभू देशपांडे विचारताय, आलाय का रे तोफेचा आवाज, आलाय का रे तोफेचा आवाज, आलाय का रे तोफेचा आवाज. नाही बाजी, नाही आला तोफेचा आवाज, नाही पोचले अजून राजे, नाही आला बाजी तोफेचा आवाज. अरे अंगामध्ये अशी ताकद राहिली नव्हती. पुन्हा बाजी प्रभूने हातामध्ये तलवार घेतली, हातामध्ये दांडपट्टा घेतला आणि बाजी प्रभूने लढायला सुरुवात केली. आता मात्र राजे विशालगड चढत होते, इकडं बाजी प्रभू मात्र येईल त्याला कापत होते, येईल त्याला कापत होते. राजांनी आता विशालगड घाईघाईने चढला होता. राजे सांगत होते, अरे तोफेचा आवाज द्या, तोफेचा आवाज द्या. माझा बाजी प्रभू तोफेचा आवाज ऐकण्याकरता त्रस्त झालेला असेल. अरे माझा बाजी प्रभू तोफेचा आवाज ऐकण्याकरता माझ्या बाजी प्रभूचे कान वाट पाहत असतील. आवाज द्या तोफेचा. बाजी प्रभू देशपांडे पावन खिंडीमध्ये, गोड खिंडीमध्ये युद्ध करत होते. ऐका मायबाप, किती प्रेम होतं हो स्वराज्यावरती. ऐका, आता राजांनी तोफेचा आवाज दिला. पहिला आवाज सांगत होता, यावं बाजी, महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय. यावं बाजी, गड तुमच्या स्वागताला उभा आहे. यावं बाजी, राजे तुमची वाट पाहताय. यावं बाजी, मासाहेब तुमची वाट पाहताय. यावं बाजी, स्वराज्य तुमच्या स्वागताला उभा आहे. यावं बाजी. 5 तोफेंचे आवाज झाले. बाजी प्रभू सुद्धा त्या तोफेचा आवाज ऐकण्याकरता वाट पाहत होते. जागण्यासाठी नाही हो, जागण्यासाठी नाही, फक्त मरण्यासाठी, फक्त मरण्यासाठी. ज्यावेळेस 5 तोफेंचे आवाज सांगत होते, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, महाराष्ट्र वाट पाहतोय. यावं बाजी, छत्रपती शिवाजी महाराज वाट पाहताय. यावं बाजी, स्वराज्य वाट पाहताय. बाजी प्रभू त्या तोफेचा आवाज ऐकण्याकरता, जगण्यासाठी ऐकण्याकरता वाट पाहत नव्हते. राजे विशालगडावरती सुखरूप पोहोचले. बाजी प्रभूनं सुद्धा आपला देह ठेवला. स्वराज्याकरता बाजी प्रभू देशपांड्यांनी गोडखिंडीची पावन खिंड बनवली. त्या बाजी प्रभूनं म्हणावं अभंगाचं पहिलं चरण, धर्माचे पालन, धर्माचे क्या बात है. जोरदार टाळी वाजवा. प्रमाण झाल्याच्या नंतर टाळी वाजवा, तुम्हाला दुसरं तर काही काम नाही ना. त्या बाजी प्रभू देशपांडेंनी म्हणावं, आम्ही धर्माचं पालन केलंय. शिवानं म्हणावं, आम्ही धर्माचं पालन केलंय. अहो कोणीतरी आमच्याकरता रक्त सांडलंय, कोणीतरी आमच्याकरता रक्त सांडलंय, म्हणून आम्हाला स्वराज्य पाहायला मिळालं. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी शिवा नाव्यानं, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, तानाजीनं, मुरारबाजीनं शिवा नाव्यानं रक्त सांडलं. म्हणून
आम्हाला स्वराज्य मिळालं, त्या रक्ताचे उपकार आम्ही ठेवले पाहिजे, त्या उपकाराची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. त्या शिवानं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, त्या तानाजीनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, बाजीप्रभूनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, मोरारबाजीनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जिजाऊ मासाहेबांना म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. खूप उपकार केले हो आपल्यावरती, त्या उपकाराची परतफेड आपण कोणत्या जन्मामध्ये करू सांगता येत नाही. एवढे उपकार केले आपल्यावरती. ऐका, गेलेत ना कधी शिंदखेड राजाला, गेलेत ना कधी शिंदखेड राजाला. त्या जिजाऊ मासाहेबांचा मोठा पुतळा आहे, जाऊन आलो आम्ही, तुम्ही कधीतरी जा. गेलेत ना कधी शिंदखेड राजाला, त्या जिजाऊ मासाहेबांचा मोठा पुतळा आहे. त्या शिंदखेड राजाला गेल्याच्या नंतर त्या जिजाऊ मासाहेबाच्या चरणाचं कधी दर्शन घेऊ नका, त्या जिजाऊ मासाहेबाच्या कधी चरणाचं दर्शन घेऊ नका. त्या जिजाऊ मासाहेबाच्या उदराचं दर्शन घ्या, त्या जिजाऊ मासाहेबाच्या पोटाचं दर्शन घ्या. त्या जिजाऊ मासाहेबाच्या पोटानं आपल्याला महाराष्ट्राची दौलत जांतराजे छत्रपती शिवाजी महाराज दिले. त्या जिजाऊ मासाहेबाच्या पोटाचं दर्शन घ्या की महाराष्ट्राचा जांत राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दिले. म्हणून आज आम्ही स्वाभिमानानं जीवन जगतोय, आज आम्ही कीर्तन करतोय, कथा करतोय, आम्ही आज भजन करतोय, टाळ वाजवतोय. ऐका, कोणीतरी मला प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रामध्ये तुमच्या राजाचं एकही मंदिर नाही, तुमच्या राजाचं एकही मंदिर नाही, पण आज मंदिरातला देव जर सुरक्षित असेल ते फक्त माझ्या राजाचे उपकार आहे. आज मंदिरामधला देव जिवंत असेल ते फक्त माझ्या राजाचे उपकार आहे, ते माझ्या राजाचे उपकार आहे. ऐका, 33 कोटी देवांचे कोट्यवधी मंदिर असतील, 33 कोटी देवांचे कोट्यवधी मंदिर असतील, पण एकही मंदिर नसताना कोट्यवधी लोकांच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर निर्माण केलं असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्यावरती अनन्य साधारण उपकार आहे. म्हणून मी मगाशी बोलता बोलता बोलून गेलो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. ऐका ना, बाजी प्रभू आता ते आवाज ऐकून बाजी प्रभूनं आपला देह धरत्रीला ठेवला आणि बाजी प्रभू जाता जाता सांगत होते आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी राज, रडू नका ओ राजा आमच्या करता, ओ राज रडू नका आमच्या करता. तुम्हीच आम्हाला रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिकवलं होतं ना. बाजी प्रभूनं सांगितलं राज, तुम्हीच आम्हाला रायरेश्वराच्या मंदिरात शिकवलं होतं, जगायचं तर वाघासारखं, जगायचं तर वाघासारखं, शेळीसारखं जगणं मान्य नाही, जगायचं तर वाघासारखं. राज आहो हो राज, रडू नका हो आमच्या करता राज, रडू नका आमच्या करता. पुढचा जन्म जर मिळाला ना राज तर बाजी प्रभू म्हणूनच जन्माला येऊ. हो राज, पुढचा जन्म जर आम्हाला मिळाला तर तानाजी म्हणूनच जन्माला येऊ. राज, पुढचा जन्म जर आम्हाला मिळाला तर यसाजी म्हणून जन्माला येऊ. राज, पुढचा जन्म आम्हाला मिळाला तर शिवानावी म्हणून जन्माला येऊ. एवढं प्रेम स्वराज्यावरती होतं. त्यांनी म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा धर्माचं पालन केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही याच्याकरता अवताराला आलो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडांचं खंडन करण्याकरता आम्ही अवताराला आलो. आम्ही याच्याकरता अवताराला आलोय. आम्ही याच्याकरता अवताराला आलोय. आमचं एकच काम आहे, कोणतं? अभंगाचं दुसरं चरण. करणे काम
जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. तुमच्या गावाचं खरंच वैभव आहे बरं का दाजी. या गावाचं खरंच वैभव आहे की गावातीलच भजनी मंडळ अतिशय गोड चाल लावतात, गोड म्हणतात. परत एकदा जोरदार टाळी वाजवा. बाजी प्रभूनं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, शिवा नाव्यानं म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय, बाजी प्रभू देशपांड्यांनी म्हणावं आम्ही धर्माचं पालन केलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, जगदुर तुकोबराय सांगतात आम्ही तेच केलं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ते नाम कसं वाढवायचं? आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकानं हात वरती करा, प्रत्येकानं हात वरती करा. उद्या छत्रपती, परत एकदा हात वरती करा. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मी आता ऐका, प्रत्येकानं हात वरती करा. हात वरती केल्याच्या नंतर मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. प्रत्येकानं हात वरती करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत असताना प्रत्येकानं हात वरती करा आणि प्रत्येकानं गर्जना करा, हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की, भारत माता की. जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. विठ्ठल विठ्ठल. अतिशय गोड. कोणीच हात खाली केले नाही बरं का दाजी. आपण नाही तर इतर दुसऱ्या गावाला गेलो, हात वरती करायला लागले, आपण सांगायच्या आधी हात खाली येऊन जातात. पण शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत प्रत्येकाचा हात वरती होता. खरंच त्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद आहे, द्यावे तेवढे धन्यवाद आहे तुम्हाला. एकदा तुमच्याकरता परत एकदा जोरदार टाळी वाजवा. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आपण सेवेकरता निवडला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती उपकार केले. आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं एवढं शिकून जायचं की आमच्या तरुण पोरांना योग्य ते संस्कार भेटले पाहिजे, योग्य त्या संस्काराच्या दिशेने आमचे पोरं गेले पाहिजे. ऐका ना, एक विष्णू थोरे नावाचे कवी सांगतात, विष्णू थोरे नावाचे कवी सांगतात, हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. आजचा मर्द जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला गाजवणारा कुठं दिसत नाही संबा. आजचा तरुण जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला गाजवणारा कुठं दिसत नाही संबा. शंभू सारखा शूरवीर तरुण पुन्हा घडेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. रस्त्यावरचे कागद खाऊन सुकून गेल्या गाई, रस्त्यावरचे कागद खाऊन सुकून गेल्या गाई. रोज आता आमची आई, रोज आता सस्ते आमची आई पार्लर मध्ये आई, रोज सस्ते आता आमची पार्लर मध्ये आई. रस्त्यावरचे कागद खाऊन सुकून गेल्या गाई, रोज सस्ते आता आमची पार्लर मध्ये आई. जिजाऊचं बाळ पुन्हा शिवबासारखं मढेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. म्हणून प्रत्येकाला एक विनंती करतो, तरुण पोरांना एक विनंती करतो, आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका, आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, ज्या धर्मवीर संभाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवणूक घालून दिली. आपल्या धर्मावरती प्रेम करायला शिका. आपल्याला कोणाच्या धर्माला नाव ठेवायचं नाही, कोणाच्या धर्माला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही, पण आपल्या धर्मावर आपल्याला प्रेम करायचा अधिकार आहे. म्हणून आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका. तो औरंगजेब ऐका ना, त्या छत्रपती संभाजी महाराजांना म्हणत होता, औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना म्हणत होता, अगर तूने मेरे बेटी के साथ ब्याह किया तो मैं तुझे माफ कर दूंगा, अगर तूने मेरे बेटी के साथ ब्याह किया तो मैं तुझे माफ कर दूंगा. त्यावेळी धर्मवीर संभाजी महाराज ललकारले आणि सांगितलं, औरंग्या ऐक,
तू 42 दिवस नाही तब्बल 84 दिवस जरी हलाल करून मारले ना तरी हिंदू म्हणून मरण पत्करेल, पण धर्म बदलून जगणार नाही. त्या धर्मवीर संभाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. आपल्या धर्मावरती प्रेम करायला शिका, आपल्या पोरांना योग्य ते संस्कार द्या. आज संस्काराची फार मोठी गरज आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाटचाल घालून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटचालीवर चालण्याचा प्रयत्न करा. ऐका, आपल्याला आता काही घोड्यावरती बसून स्वराज्य उभं करायचं नाही, पण आमच्या राजाने आम्हाला जे स्वराज्य दिलंय ते स्वराज्य फक्त आम्हाला टिकवायचं आहे. ते स्वराज्य आम्हाला फक्त जसल्या तसं ठेवायचं आहे. ऐका, एकदा रायगडावरती सहल गेली, शेवटचे 2-3 वाक्य बोलतो. ऐका, आपला वेळ संपत आली, 15 मिनिटं शिल्लक आहे अजून. आमचे श्याम बाबा 5-10 मिनिटं बोलणार आहे. ऐका, रायगडावरती सहल गेली आणि रायगडावरती सहल गेल्याच्या नंतर त्या पोरांनी त्या कोचला प्रश्न विचारला. त्या पोरांनी त्या कोचला प्रश्न विचारल्याच्या नंतर ती पोरं म्हणत होते, ही समाधी कोणाची आहे, ही समाधी कोणाची आहे. त्या कोचनं उत्तर दिले, ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्या मुलांनी पुन्हा प्रश्न विचारला त्या कोचला, या समाधी भोवती जे काही पाऊल खुणा पडलेल्या या पाऊल खुणा कोणाच्या आहे. तर त्या कोचनं उत्तर दिले, या पाऊल खुणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे. त्या पोरांनी पुन्हा प्रश्न विचारला, इतके वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, अजून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल खुणा जशाच तशा कशा आहे. त्या कोचने दिलेलं उत्तर एवढं सुंदर होतं. त्या कोचनं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या स्वार्थाकरता लोकांनी भरपूर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या स्वार्थाकरता लोकांनी भरपूर केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. म्हणून अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल खुणा जशाच तशा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जी शिकवणूक घालून दिली, आम्हाला जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून दिली, आम्ही त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या मुलांना योग्य ते संस्कार दिले पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही याच्याकरता अवताराला आलो, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नामरूपी बीज वाढवण्याचं काम आम्ही करतोय. मग जगद्गुरु तुकोबराय ते करत असताना तुमच्याकडे नेमकी शस्त्र तरी काय? तुकोबराय सांगतात, आमच्याकडे दुसरं कोणतं शस्त्र नाही, आमच्याकडे फक्त शब्द हे शस्त्र आहे. ते तीक्ष्ण शब्द आमच्याकडे शस्त्र आहे. अभंगाचं 3रं चरण. तीक्ष्ण उत्तरे, 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 हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, येची आम्हा करणे काम, येची आम्हा करणे काम, येची आम्हा करणे काम, येची आम्हा करणे टाळी वाजवा त्यांच्याकरता. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही धर्माचं पालन केलंय, ज्ञानोबरायने म्हणावं, आम्ही धर्माचं पालन केलंय. आमच्याकडे तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. कसं धर्माचं पालन केलंय? ज्या गावानं तिरस्कार केला, ज्या गावानं इंद्रायणीवरती स्नान करू दिलं नाही, ज्या गावानं आळंदीमध्ये प्रवेश करू दिला नाही, त्या गावाला आरती करायला लावली, असं जीवन जगलो. ज्या गावानं तिरस्कार केला त्याच गावाला एक दिवस आरती करायला लावली. ज्या ज्ञानोबरायला इंद्रायणीवरती स्नान करू दिलं नाही, ज्या तुकोबरायला या जगानं एवढा त्रास दिला, जो गाथा आमच्या उद्धारा करताय तो गाथा त्या लोकांनी वाचला नाही, उलटा तोच गाथा या माथ्यानं पाण्यात बुडवला. त्या जगद्गुरु तुकोबरायानं आमच्याकरता, आमच्या उद्धाराकरता आज लोक वर्तमानपत्रामधली जाहिरात सुद्धा फुकट देत नाही. तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन संत महात्म्यांनी आमच्याकरता फुकट दिलं. ते ज्ञानोबरायाने धर्माचं पालन केलं, पाखंडांचं खंडन केलं, बीज नामरूपी बीज वाढवलं. ज्ञानोबरायला एवढा त्रास झाला आळंदीमध्ये
तरी सुद्धा ज्ञानोबरायनं तो त्रास सहन केला. एक वाक्य बोलताय का, थोडे दिवस त्रास सहन करा, थोडे दिवस त्रास सहन करा, दिवस प्रत्येकाची येत असतात. थोडे दिवस त्रास सहन करा, दिवस प्रत्येकाची येत असतात. खचून जायचं नाही तरुण पोरांनो. थोडेसे दिवस जर वाईट असतील तर खचून जाऊ नका. एक दिवस आपला येत असतो, तो दिवस येण्याकरता रोज थोडे थोडे प्रयत्न करायचे असतात. त्याच्यामुळं खचून जायचं नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी एवढ्या यातना सहन केला. छावा चित्रपट चालू आहे, आता प्रत्येक जण बघायला जातो, बघितला पाहिजे. छावा चित्रपट बघून किमान आमच्या हिंदू धर्मातल्या लोकांचे डोळे तरी उघडतील. डोळे उघडून आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या करता 42 दिवस यातना, 40 दिवस यातना सहन केल्या. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केल्या. त्या शंभू राजाचा इतिहास प्रत्येकाला कळाला पाहिजे. त्या धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्माकरता 40 दिवस यातना सहन केल्या. छावा चित्रपट बघताय, बघा. छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, इतिहास आपल्या पोरांना वाचायला द्या. मुलांना योग्य ते संस्कार द्या. संस्कार देऊन आपल्या धर्माचं पालन करण्याकरता, आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता त्यांना तयार करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मग तुकोबरायला प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही त्याच्याकरता काय करायला तयार आहे? तर तुकोबरायनं सांगितलं, धर्माचं पालन करण्याकरता कोणी मोठाही आडवा आला, कोणी लहानही आडवा आला, तर तो जर धर्माच्या विरोधात असला, धर्माचं पालन करण्याच्या विरोधात असला, नामरूपी बीज वाढवण्याच्या विरोधात असला, तर आम्ही सुद्धा त्याचं खंडन करू. आम्ही त्याची कुठली भिडभार ठेवणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. नाही भिडभाड, नाही भिडभाड, नाही भिडभाड, नाही भिडभाड, नाही भिडभाड.
टाळी वाजवा जोरदार. नाही भिडबार तुका म्हणे साना तोरे हिचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरी हिचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग सेवेकरता निवडला. 9 ते 11 ची वेळ मला दिलेली होती. 9 ते 11 मला दाजी सांगितलेलं होतं, पण इथं आल्याच्या नंतर व्याख्यान झालं. त्याच्यानंतर त्यांनी पाळणा आणला. 12ला आता कंप्लीट 2-3 मिनिटं बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपल्याला कंप्लीट 12 वाजता करायचा होता. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या कीर्तनाला मला अजिबात नाही म्हणता आलं नाही. 10 ते 12चे वेळ आपण 9:45ला कंप्लीट चालू केलं. आता कंप्लीट 12ला 2 मिनिटं बाकी आहे. आरती होणार आहे, पाळणा होणार आहे. म्हणून